सो लेट्स स्टार्ट। अब बात ये हो गई है कि ये मैं वीडियो तीसरी बार शूट कर रहा हूँ। पहली बार में मेरा फ़ोन बजा था, मतलब कॉल आया था, तो उसकी वो साइलेंट पे नहीं था, वो बजा, तो फिर उसका ये हो गया कि वो साउंड आ गया, ये भी रिकॉर्ड हो गया। तो मुझे पता नहीं है कॉपीराइट का, पर मुझे ये पता है कि गाने यूज़ नहीं कर सकते, कॉपीराइट आता है शायद, उसका क्या कर पता नहीं मुझे। और दूसरी बार मैंने वीडियो रिकॉर्ड की थी, वो भी 5 मिनट की हो गई थी, माइक लगाना भूल गया था। कितनी अच्छी बात है, माइक लगाना भूल गया। अभी ये तीसरी बार है। हाँ, सो अभी भी मतलब क्या कह सकते हैं यार, अब इस बात को कुछ भी नहीं, मतलब छान दो, छोड़ दो, जो हो गया वो हो गया। ये फ़ोटो देखो, ये फ़ोटो के बारे में है यार, है ये लेफ्ट राइट का यार, ये मेरा राइट हैंड है, ये मेरा लेफ्ट हैंड है। हाँ हाँ हाँ, ये देखो, ये जो एक चाहिए यार अपने को, उनके मतलब रोहित के हाथ की चाहिए अपने को। मतलब एक बार अगर रोहित शर्मा ने ये ट्रॉफी जीत ली, यार उसकी भी शांति हो जाएंगी। मतलब शांति मतलब ऐसा नहीं, मतलब उसके कलेजे में ठंडक मिलेगी थोड़ी। मतलब वो आदमी इसके लिए तिलमिला उठा है। वो उसके दिमाग में, भाई मजाक नहीं कर रहा हूँ, उसके दिमाग में सिर्फ यही चल रहा है कि ये ट्रॉफी कैसे लानी है। ये अगर गलती से इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया 2027 फाइनल में फिर से आ गए, ये आदमी मारेगा भाई, ये कुत्ते की मौत मारेगा भाई, गारंटेड, गारंटेड मारेगा। उस दिन सब खूंखार बन के उतरेंगे। जो जो भी उस स्क्वाड में था, गिल बोल सकते हो, रोहित, विराट, श्रेयस, राहुल, हार्दिक पांड्या, शमी, जडेजा, अक्षर पटेल भी खेलेंगे, गारंटेड खेलेंगे वो उस फाइनल में। शमी, जडेजा, बुमराह और कुलदीप, और कौन है, वरुण चक्रवर्ती भी खेलेगा, और अर्शदीप। हाँ, बोल सकते हो। मतलब जो भी स्क्वाड में होगा उस टाइम में, मुझे नहीं पता मतलब क्या स्क्वाड होगा, मैं ये प्रिडिक्शन नहीं करता हूँ। मुझे मतलब मैं क्या गेस करूँ, गेम है यार वो। इंडिया वर्सेस ओमान के बारे में बोला था, वो सबको पता था कि वहाँ वन साइडेड मैच होने वाला है। ठीक है, वन साइडेड मैच नहीं हुआ, क्या बात हो गई, जीता तो इंडिया ही। अब कुछ लोग बोलते थे ना, मतलब जैसे कि सिराज को इसमें नहीं लिया था चैंपियंस ट्रॉफी में। हाँ यार, बहुत बुरा हुआ सिराज को नहीं लिया, काश अगर सिराज को लेते तो चैंपियंस ट्रॉफी जीत जाते। क्या बात हो गई, अब नहीं लिया, पता है अब क्यों नहीं लिया। उस पिच पे सीधा सीधा स्पिनर काम करने वाले थे। अपनी स्पिनर की तिगड़ी बहुत अच्छी थी यार, तिगड़ी का एक चौगड़ी, मतलब 4 जन थे खेलने वाले, 4 स्पिनर, 2 ऑलराउंडर बोले थे, और 2 स्पिनर प्रॉपर, एक मिस्ट्री स्पिनर और एक चाइना मैन अपना कुलदीप यादव बहुत बढ़िया प्लेयर। सो अपन ये बात करने वाले थे 2023 का वर्ल्ड कप फाइनल। बहुत बुरा हुआ उस दिन, मतलब मुझे अभी भी याद है वो सीन सारे। और मैं सच में उस दिन सब, मतलब सब रोए थे, मैं भी उनकी तरह मैं भी रोया था। मुझे याद है वो सब पल, सब बातें, सब मतलब उनकी वो कमेंट्री, वो बल्लेबाज, वो कप्तान, वो वर्ड्स मेरे आज भी कान में है। मतलब अब मैं थोड़ी देर हिंदी में बात कर चुका हूँ, अब मैं मराठी में आता हूँ, थोड़ा कंफर्टेबल होता है उससे। हाँ, तो सो मराठीमध्ये स्टार्ट करू, ओके। तर बोलायचं असं की ते मॅच खूपच दर्दनाक होते यार. त्याची हायलाईट आतापर्यंत पाहायला नाही चालली, खरंच नाही पाहायला चालली. जर कोणी क्रिकेट प्रेमी म्हणजे क्रिकेटला लाईक करणारे लोक असणार भारतात, तर ते मॅच ते नाही पाहू शकत 2023चं वर्ल्ड कप. पण हां, काही देशद्रोही असणार, त्यांच्यासाठी ते खुशीची गोष्ट आहे, पण असे नसावं. पण आपले जसे जे लोक क्रिकेट हे आय सी टी लवर्स, आय सी टी फॅन्स आहे, त्यांच्यासाठी सगळ्यांसाठीच आहे ते, म्हणा सगळ्यांसाठी दुःखाची गोष्ट होती ती. आणि कालची मॅच म्हटलं इंडिया वर्सेस ओमान, त्याच्याबद्दल काही बोलायची गरजच नाही आहे. ते माहीत आहे सगळ्यांना, वॉर्मअप पण खेळू राहिले ते, त्यांनी काही एवढं डोक्यावर नव्हतं घेतलं इंडियन टीमनं. आपण काय डोक्यावर घेता, बरोबर. इंडियन टीमचे फक्त ते मॅच अशी प्रॅक्टिस म्हणून खेळायची होती. अर्शदीपपर्यंत बॅटिंग जाऊ दिली सगळ्यांनी मस्तपैकी. सूर्यकुमार यादवने काही टेन्शन नाही घेतलं, चालू द्या, काहीच विषय नाही आहे, होणार तेच आहे, जिंकणार इंडियाच आहे. त्यांची चांगली प्रॅक्टिस करून घेतली, आपली चांगली ठीकठाक प्रॅक्टिस झाली. आणि हां, कोणी म्हणणार होतं, कोणी म्हणत होतो, मी काही रील्स पाहायला वाटते, म्हणजे माझ्या कानावर आलं की कोणी म्हणत होतं की 21 तारखेचं जे मॅच आहे संडेचं, ते 21, हां उद्याचं वाटते, काय माहीत कधी आहे मॅच, इंडिया वर्सेस एक कंट्रीची.
तर त्या मॅचमध्ये असं कोणी म्हणत होतं की बा मॅच पाहिजे ते आम्हाला येणला असं असं करायचं आहे, हरवायचं आहे. अच्छा, तुम्ही हरवसान मग आता 1000-2000 वर्ष तून समजा ज्या दिवशी इंडियाचा दिवस नसणार किंवा हां इंडियाचा दिवस नसणार त्या दिवशी ते टीम आपल्यावर हरवते, अजून कधीच नाही. आणि तो कलंकही आपल्याला 2022 किंवा 20मध्येच लागायचा होता. ते काय गोष्ट करतात त्या गोष्टीची. एकदा चुकून हरवलं त्याच गोष्टीपासून खुश आहे. हां म्हणा त्यांना आपलं कमी त्यांचं जास्त नुकसान झालं आहे, ते सगळ्यांना माहीत आहे का बरं झालं आहे. बाबर आझम अरे प्लेयर भाई सा एक नंबर प्लेयर. आपण त्याच्याबद्दल नंतर कधी बोलू, कधी टॉपिक आला तर किंवा कधी काही सजेशन्स असले तर बोलू. आज न बोललेलं बरं राहते, कारण मला माहीत नाही मीडियावर काय काय बोलावं लागते, काय कुठे फसू शकते. मी व्हिडिओ यायचे पण खूप पाहिलेले आहे की पहिले आफ्टर बिफोरचे आफ्टर एक सेकंड कुठं आहे यार, आफ्टर आणि बिफोर. तर मग गोष्ट अशी होती की मग तो पकडला जाते, मग त्याला मार बसते. तर असं काही पराक्रम नाही करायचा आहे आपल्याला, पण सुरुवात तर करायची. आज 5-6 मिनटाचाच व्हिडिओ काढतो, जास्त लंबा ठेवत नाही. सो भेटू संध्याकाळी, रात्री. संध्याकाळचा आता रात्री. हॅव अ नाईस डे. गुड बाय.